सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच DHS भरती 2026 मध्ये केमिकल असिस्टंट या पदाची जर तुम्ही तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून एक्झाम पर्यंत तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत एक प्रूव्हन स्ट्रॅटेजी. जी स्ट्रॅटेजी जर तुम्ही प्रॉपर फॉलो केली तर 100% यश तुम्हाला मिळू शकतं, 100% पोस्ट तुम्हाला मिळू शकते. विद्यार्थी मित्रांनो, याही व्यतिरिक्त म्हणजे स्ट्रॅटेजी तुम्हाला मिळणारच आहे. याही व्यतिरिक्त तुमच्या मनात आणखी शंका असतील की ही जाहिरात कधी येईल, परीक्षा कशी होईल, परीक्षा कधी होईल, एक्झाम पॅटर्न कसा आहे, सिलेबस काय आहे, त्याचं प्रॉपर ॲनालिसिस आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पक्क असेल की मला केमिकल असिस्टंट व्हायचं, एक पोस्ट मला मिळवायची आहे, पण याच्यासाठी अभ्यास कसा करायचा, संदर्भ ग्रंथ कोणते वापरायचे, किंवा कोणीतरी असं असावं त्यांनी हे माझ्याकडून अभ्यास करून घेतला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला एक कंप्लीट बॅच आपण अवेलेबल करून देतोय. कंप्लीट इन द सेन्स का टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सगळ्या विषयांची प्रॉपर तयारी इथे होते. कशी होते? प्रत्येक टॉपिकवर लाईव्ह लेक्चर होतं, लाईव्ह झालं ते ऑटो रेकॉर्ड होतं, तुमच्या वेळेनुसार रिपीटेडली तुम्ही किती वेळेस पाहू शकता. याही व्यतिरिक्त एकदा लेक्चर तुम्ही त्या टॉपिकचं पाहिलं का व्हॅल्यू ॲडिशनसाठी आपण नोट्स देखील देतो. डायरेक्ट प्रिंट करून तुम्हाला त्या वाचायच्यात, दुसऱ्या स्टेपमध्ये नोट्स वाचायच्यात, तिसऱ्या स्टेपमध्ये लेक्चर पाहिलं, नोट्स केलं की तिसऱ्या स्टेप्समध्ये विद्यार्थी मित्रांनो त्या टॉपिक संदर्भात तुम्हाला सगळे PYQ आणि जेवढे महत्त्वाचे MCQs आहेत याच्यावरती टेस्ट घेतल्या जातात. ऑनलाईन टेस्ट असतात. टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला त्याचं प्रॉपर ॲनालिसिस मिळतं की तुम्हाला बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये किती मार्क्स मिळाले, तुमची रँक किती आली, कोणता ऑप्शन तुम्ही टिक केला होता, कोणता करेक्ट आहे, तोच बरोबर काय आहे, त्याचं प्रॉपर सोल्युशन मिळतं. अशा 3 स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तो टॉपिक तुमचा 100% क्लिअर कट होऊन जातो. त्याच्यावर कसाही प्रश्न विचारू द्या, तुम्हाला त्याच्यावर टॅकल करून मार्क्स मिळवता येतात. अशी कंप्लीट बॅच आहे. तुम्हाला बाहेरचं काही करायची गरज नाहीये, कोणताही रेफरन्स बुक घ्यायची गरज नाहीये. जर जॉईन करायचं असेल तर आपलं ॲप आहे PDK अकॅडमी, इन्स्टॉल करू शकता. तुम्ही CID मध्ये दस्तऐवज परीक्षक या पदासाठी फॉर्म भरला असेल तर त्याची देखील कंप्लीट बॅच आहे. टेक्निकल सेपरेट बॅच देखील तुम्हाला अवेलेबल आहे. इथेही तुम्हाला जी बॅच असेल, बाहेरचं काही घ्यायचं नाही, पुन्हा लेक्चर्स होतात, नोट्स मिळतात, टेस्ट सिरीज मिळते, सगळं तुम्हाला एका ठिकाणी मिळत आहे. याही व्यतिरिक्त तुम्ही जर या DHS मध्ये जर फार्मसी झालेला असाल आणि फार्मसी ऑफिसरसाठी प्रिपरेशन करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कंप्लीट बॅच अवेलेबल आहे. PDK अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा. आज आपण बघणारे विद्यार्थी मित्रांनो, केमिकल असिस्टंट या पदासंदर्भात इत्यंभूत डिटेल माहिती. बघा, आपल्याला माहिती असेल जानेवारी 2026 अखेर 6236 जागा या विभागात रिकाम्या आहेत. याच्यामध्ये आकृतिबंधाला मान्यता देखील भेटलेली आहे, पण याच्यामध्ये भरपूर पोस्ट भरल्या जातात. आज आपण बघणारे अतिशय महत्त्वाची गट क संवर्गाची पोस्ट आहे केमिकल असिस्टंट. याच्यासाठी केमिस्ट्रीचे विद्यार्थी अप्लाय आहेत, इलिजिबल करू शकतात. डिटेल गोष्टी आपण इथं बघणार आहे. तुमच्या मनात काही क्वेश्चन्स असतील बघा की ही जी परीक्षा पद्धती आहे ती कशी असेल, फॉर्म कोण भरू शकतो, याचा अभ्यासक्रम काय असेल, परीक्षा ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल, याची जाहिरात कधी येईल, परीक्षा कधी होईल, याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, माझं प्लॅनिंग काय असलं पाहिजे, आणि याच्यामध्ये संदर्भ ग्रंथ आपण ही पोस्ट जर मला मिळवायची असेल आणि मला सेल्फ स्टडी करायचा असेल तर मला कोणते संदर्भ ग्रंथ यूज केले पाहिजे, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आज आपण इथं बघणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी बघा की मी या पोस्टसाठी इलिजिबल आहे का, मी फॉर्म भरू शकतो का. तर सगळ्यात महत्त्वाचं, ही जी पोस्ट आहे केमिकल असिस्टंट, सगळ्यात अगोदर का पेमेंट किती असणार आहे, तर S13चं पेमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो. एक लमसम अमाऊंट जर पाहिली पहिल्या महिन्याला, म्हणजेच HRA TADS सगळ्या गोष्टी अलाउन्स जर ॲड केल्या तर 65,800च्या आसपास तुमचा पहिल्या महिन्याची सॅलरी मिळते. चांगली सॅलरी आहे. या विभागामध्ये एक चांगली सॅलरीचा जॉब आपल्याला मिळू शकतो, पण स्पर्धा असणार आहे. कारण सगळे BSc केमिस्ट्रीचे विद्यार्थी इलिजिबल आहेत. याला एक्सपिरियन्स लागत नाही. मग जर तुम्हाला प्रॉपर प्रिपरेशन जर केली तर पोस्ट तुम्हाला मिळू शकते, तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. आता बघा कोण इलिजिबल आहे बरं केमिकल असिस्टंट या पदासाठी, तर BSc केमिस्ट्रीचे सगळे विद्यार्थी इलिजिबल आहेत. आता जर तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला प्रिन्सिपल सब्जेक्ट असतं डायरेक्ट केमिस्ट्री, आणि मग ॲनालिटिकल, इंडस्ट्रियल, फिजिकल, इनऑर्गॅनिक असे सब्जेक्ट असतात. तर तुम्ही इलिजिबल आहात. तुम्ही जर बामू, अमरावती युनिव्हर्सिटी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी याचे विद्यार्थी असाल तर या ठिकाणी कोर सब्जेक्ट सोबत बाकीचे पण 3-3 विषय असतात. जर तुम्हाला केमिस्ट्री असेल, हो ना, BScला केमिस्ट्री असेल, तुमच्या मार्कशीटवर केमिस्ट्री असेल तर तुम्ही देखील इथं इलिजिबल आहात 100%. या व्यतिरिक्त म्हणजे इलिजिबल आहे, तुम्हाला काही या ठिकाणी एक्सपिरियन्स लागत नाही. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जर बायोकेमिस्ट्री झालं असेल तर मग मात्र तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, MSc बायोकेमिस्ट्री तुम्ही असणं गरजेचं आहे.
कळलं तुम्हाला? इलिजिबल कोण आहे? तर सगळे BSc केमिस्ट्रीचे विद्यार्थी इलिजिबल आहे. तुमच्या मार्कशीटवर केमिस्ट्री हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही इलिजिबल आहे, कोणताही एक्सपिरियन्स लागत नाही. तुमचं जर बायोकेमिस्ट्री झालं असेल तर मग मात्र तुम्हाला MSc बायोकेमिस्ट्री असणं गरजेचं आहे. पेमेंट जर पाहिलं तर चांगलं आहे. फर्स्ट मंथ सॅलरी, याला काय शिक्षण सेवक वगैरे असा काही फंडा नाही. 1 महिना झाला की लगेच तुम्हाला सॅलरी सुरू होते. पुढे बघूया आपण. जर तुम्ही इलिजिबल असाल तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला परीक्षा पद्धती कशी असणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की याच्यामध्ये तुम्हाला ते 100 MCQs विचारणार आहेत. ही MCQ बेस्ड एक्झाम असते. 100 प्रश्न तुम्हाला विचारतील, MCQ असतात आणि याच्यामध्ये 100 MCQ 200 मार्कांना असतील. याच्यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे असं काही नाही, फक्त तुम्हाला जायचंय. CBT कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असते, ऑनलाईन एक्झाम असते, ऑफलाईन एक्झाम होत नाही. मग याच्यामध्ये फक्त तुम्हाला 100 क्लिक करायचे. देयर इज नो निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग नाही, म्हणजे 100 अटेम्प्ट तुमचे झालेच पाहिजे. 100 MCQ ला तुम्ही क्लिक केलंच पाहिजे. 200 मार्कांची एक्झाम असते. या 200 मार्कांसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वेळ असतो 120 मिनिट, म्हणजे 2 तास. लक्षात ठेवा, 2 तास तुम्हाला वेळ मिळणार. एक कॉम्प्युटर मिळणार, 100 प्रश्न स्क्रीनवर असणार, 200 मार्कांना असणार, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. इतकं सरळ सिंपल एक्झाम होते. एक्झाम झाली की तुम्हाला मेरिट मध्ये चांगले मार्क्स मिळायचं. मेरिटमध्ये येता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, म्हणजे तुम्ही जे BSc केमिस्ट्री ऑलरेडी आहात का, तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात त्याचं सर्टिफिकेट आहे का, आणि तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होत असतं. अशी ही एक्झाम असणार आहे. पण ही परीक्षा पद्धती जर पाहिली तर याच्यामध्ये एक व्यवस्थित समजून घ्या. पहिला पार्ट असतो तो म्हणजे टेक्निकल पार्ट, आणि दुसरा, आता म्हणजे 100 प्रश्न कसे डिवाइड झाले ते तुम्हाला सांगतो, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. आता बघा बरं का, टेक्निकल जो असतो याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट आहे फक्त केमिस्ट्री. याच्यामध्ये फक्त केमिस्ट्री या विषयावरतीच प्रश्न विचारले जातात. मग आता याच्यामध्ये केमिस्ट्री विषयावर किती प्रश्न विचारतात? तर जवळजवळ 100 पैकी 80 MCQs हे फक्त आणि फक्त टेक्निकलचे केमिस्ट्रीचे असतात. 80 MCQs असतात. आणि इकडे जर पाहिलं नॉन टेक्निकलमध्ये तर याच्यामध्ये भरपूर विषय येतात, जसं मराठी असेल, इंग्लिश असेल, हो की नाही. या व्यतिरिक्त लॉजिकल ॲबिलिटी म्हणजेच अंकगणित बुद्धिमत्ता असेल, या व्यतिरिक्त GK असेल, यासोबत तिथं माहितीचा अधिकार अधिनियम, यासोबत MPS ॲक्ट असेल, या सगळ्या इथं GK मध्ये येतात. आणि प्रत्येकाला 5-5 प्रश्न येतात. 5 प्रश्न मराठीचे, 5 प्रश्न इंग्रजीचे, 5 प्रश्न लॉजिकल ॲबिलिटी म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ताचे, आणि 5 प्रश्न GKचे, आणि जे 2 कायदे तुम्हाला सांगितले त्याचे. म्हणजे इथं जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर फक्त 20 प्रश्नांची तयारी तुम्हाला इथं करायची. इतकं सिंपल आहे बघा. म्हणजे 80 प्रश्न केमिस्ट्रीला आहेत आणि 20 प्रश्न जे आहेत ते नॉन टेक्निकलला आहे, हे वेगवेगळ्या विषयांना. म्हणजेच तुम्ही केमिस्ट्रीचे विद्यार्थी तिथं इलिजिबल आहात, आणि फक्त केमिस्ट्रीचाच अभ्यास तुम्हाला चांगला प्रॉपर करायचा, थोडासा अभ्यास इकडे करायचा आहे. याची स्ट्रॅटेजी तुम्हाला ऑलरेडी यूट्यूबवर दिलेली आहे. आज मात्र मी तुम्हाला टेक्निकल पार्टची प्रॉपर स्ट्रॅटेजी देतो, कारण तिथं 160 मार्क, 8 2 16 160 मार्कांसाठी हा विषय आहे. कळलं तुम्हाला परीक्षा पद्धती? पुढे जाऊया आपण की नेमकं याच्यामध्ये सर सिलेबस कसं असतो, तर ते देखील बघून घेऊया. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 80% पार्ट म्हणजे 80 MCQs हे या सिलेबस वरती विचारणार आहे. पहिला जर पाहिला आपण सिलेबस मध्ये तर पहिला आहे फिजिकल केमिस्ट्री. आता फिजिकल केमिस्ट्री जर म्हटलं तर यांनी इथं फक्त स्टेट ऑफ मॅटर दिलंय, फिजिकल प्रॉपर्टी दिलंय, पण एवढं विचारलं जातं का? जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिले तर तुमच्या लक्षात येतं की फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला स्टेट ऑफ मॅटर वगैरे करायच्यात, म्हणजेच तुम्हाला कॉन्सेप्ट ऑफ मॅटर करायचंय. कॉन्सेप्ट ऑफ मॅटर काय आहे याचे परत क्लासिफिकेशन आहे, फिजिकल क्लासिफिकेशन, केमिकल क्लासिफिकेशन. फिजिकल क्लासिफिकेशन म्हटलं तर मग पुन्हा तुम्हाला सॉलिड, लिक्विड, गॅसेस, बोस-आयन्स्टाईन कंडेन्सेट, म्हणजे ह्या गोष्टी, प्लाझ्मा, या सगळ्या 5 स्टेट तुम्हाला पदार्थांच्या लक्षात ठेवावं लागेल. त्याच्या संदर्भात डिटेल प्रॉपर्टीज लक्षात ठेवावं लागणार आहे. केमिकल क्लासिफिकेशन म्हटलं तर मग मिक्सचर, मग त्याचं होमोजेनियस मिक्सचर, हेट्रोजेनियस मिक्सचर, इलेमेंट्स म्हटलं तर मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स, या गोष्टी तुम्हाला कराव्या लागेल. कंपाऊंड्स, या गोष्टी केमिकल क्लासिफिकेशनमध्ये येतात, ते तुम्हाला बघावं लागेल. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मग ॲटम म्हणजेच अणु, मग त्याचे ॲटम, त्याच्या प्रॉपर्टीज, हो की नाही, न्यूक्लियस कसं असतं, या गोष्टी तुम्हाला, म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन, या सगळ्या गोष्टी, त्यांचे चार्जेस, त्यांचा चार्ज, म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये इथं बघाव्या लागतात. याही व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो एवढंच करायचं का? नाही. याही व्यतिरिक्त तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारले होते ते म्हणजे केमिकल कायनेटिक्सवर. बघा बरं का,
याच्यामध्ये तुम्हाला केमिकल कायनेटिक्सवर पण प्रश्न विचारले जातात. केमिकल कायनेटिक्स म्हटलं की मग तुम्हाला 0 ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटीमधला डिफरन्स, हाफ लाईफ पिरियड, त्यांचे इक्वेशन्स, त्यांचा ग्राफ या गोष्टी इथं कराव्या लागतात. याही व्यतिरिक्त तुम्हाला थर्मोडायनामिक्स करावं लागतं. मग आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबॅरिक प्रोसेस, आयसोक्युरिक प्रोसेस, ज्या प्रोसेसेस आहेत ते तुम्हाला प्रॉपर करावे लागणार आहे. हे फिजिकलच्या संदर्भात तुम्हाला इथं करायचं आहे. म्हणजे इथं जरी शॉर्टमध्ये त्यांनी सिलेबस दिला, पण त्याला तुम्हाला PYQच्या माध्यमातून इलॅबोरेट करून बघावं लागेल. ऑलरेडी तुम्हाला मी इथं इलॅबोरेशन करून डिटेलमध्ये देतो, व्यवस्थित व्हिडिओ बघा. पुढचा जो आहे तिथं बघा सब्जेक्ट, तो आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं येतं तो म्हणजे पिरियडिक टेबल. मग आता क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक, याही व्यतिरिक्त त्यांचा ट्रेंड, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड काय, आयोनायझेशन पोटेन्शियलचा ट्रेंड काय, ॲटॉमिक आयोनिक रेडियाचा ट्रेंड काय, हो की नाही, म्हणजे लेफ्ट टू राईट काय होतं, टॉप टू बॉटम काय होतं, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोणता आहे, मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट कोणता. याही व्यतिरिक्त पिरियडिक टेबल म्हटल्यानंतर तुम्हाला अजून काही गोष्टी कराव्या लागणार आहेत, जसं पेरिओडिसिटी काय आहे, त्यांचा ट्रेंड काय, म्हणजे जे तुम्हाला मी इथे सांगतोय त्या पद्धतीने. याही व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, पेरिओडिसिटी तर तुम्हाला करावीच लागणार आहे. म्हणजे जसं इनर्ट गॅसेस कोणते, हो की नाही, एस ब्लॉकमध्ये मग अल्कली मेटल्स कोणते, त्यांच्या प्रॉपर्टीज काय, या सगळ्या गोष्टी पेरिओडिसिटीमध्ये येतात आणि ते तुम्हाला इथं करायचे आहेत. याही व्यतिरिक्त त्यांनी वापरला एक शब्द ॲसिड्स आणि बेसेस, ज्याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. ॲसिड बेसेसच्या ज्यात 5 कॉन्सेप्ट आहे, अरेनियस कॉन्सेप्ट, ब्रॉन्स्टेड लॉरी कॉन्सेप्ट, लेविस ॲसिड बेस थेरी, याही व्यतिरिक्त लक्स फ्लूइड कॉन्सेप्ट, सॉल्व्हंट सिस्टम कॉन्सेप्ट, या सगळ्या गोष्टी 5 थेरी तुम्हाला इथं प्रॉपर कराव्या लागतात, ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. याही व्यतिरिक्त इनऑर्गॅनिकमध्ये VSEPR थेरी म्हणजेच व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी करावी लागते. मग तुम्हाला ते बॉन्ड अँगल किती आहे, याची जॉमेट्री काय आहे, शेप काय आहे. आता जॉमेट्री आणि शेपमध्ये डिफरन्स असतो. मग त्यांच्यामध्ये असा चेंज का झाला, मग लोन पेअर रिपल्शन असेल, बॉन्ड पेअर लोन पेअर असेल, बॉन्ड पेअर असेल, यांचं रिपल्शन, जसं H2O, NH3 आणि CH4 घेऊया, हो की नाही, टेट्राहेड्रल, यांच्यामध्ये का चेंजेस झालेले, तर ते VSEPR थेरी सांगते. ही गोष्ट तुम्हाला प्रॉपर इथं करावी लागेल. मी शॉर्टमध्ये इथं सांगतोय, शिकायला भरपूर आहे याच्यामध्ये. एकदा तुम्हाला प्रॉपर प्रिपरेशन करायला मार्ग मिळावा या दृष्टीने सांगतो. याही व्यतिरिक्त त्यांनी एक प्रश्न विचारला होता ओर्स अँड मिनरल्सवर, हो ना. तर आपल्याला माहिती आहे ओर्स म्हणजे काय, मिनरल्स म्हणजे काय. ऑल ओर्स आर मिनरल्स बट ऑल मिनरल्स आर नॉट ओर. या गोष्टी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इनऑर्गॅनिकमध्ये कराव्या लागतात. आता आपण पुढं बघूया. पुढं जर तुम्ही पाहिलं तर पुढं आहे ORM, ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम, असा शब्द ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये त्यांनी वापरला. आता ORM मध्ये काय येतं, सगळ्यात महत्त्वाचं, ORM हा शब्द वापरल्यामुळं तुम्हाला इथं ना या ठिकाणी नेम रिॲक्शन्स करावे लागतात, जसं अल्डॉल कंडेन्सेशन, कॅनिझारो रिॲक्शन, काही रिअरेंजमेंट हे ज्या कॉमन आहेत BSCच्या सिलेबसमध्ये येतात, जसं पिनॅकॉल रिअरेंजमेंट, तर नेम रिॲक्शन्स तुम्हाला इथं करावं लागेल. तुम्हाला काही रिएजंट्स सुद्धा करावे लागतात, ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग रिएजंट्स असतील. म्हणजे या ठिकाणी रिएजंट्स करत असताना उदाहरणार्थ ते कसा प्रश्न विचारतात की अल्काइल हेलाइड असेल आणि तुम्हाला जर अल्कोहोल मिळवायचं असेल तर कोणता विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट इज युजफुल. तर तुम्हाला ॲक्वियस KOH म्हणजे अल्काइल हेलाइड ॲक्वियस KOH काय करतो, अल्कोहोल देत असतो. पण अल्काइल हेलाइड सोबत अल्कोहोलिक KOH वापरलं तर मग अल्किन तयार होतं, इलिमिनेशन रिॲक्शन होते. तर या ठिकाणी रिएजंट्स चूज करायला तिथं प्रश्न विचारले जातात. याही व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो कार्बन कंपाऊंड्स त्यांनी म्हटलंय, तर कार्बन कंपाऊंड्स म्हटलं तुम्हाला हायड्रोकार्बन्स, अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स, त्यांच्या प्रॉपर्टीज, एक्झाम्पल्स, IUPAC नोमेनक्लेचर, या गोष्टी इथं कराव्या लागतील. सोबतच तुम्हाला अल्काइल हेलाइड असेल, अल्कोहोल असेल, अल्डिहाइड कीटोन्स असेल, कार्बोनिल कंपाऊंड्स, या गोष्टी इथं तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करायच्या. या व्यतिरिक्त तुम्हाला थोडासा पार्ट दिलेला आहे, तो म्हणजे फूड अँड वॉटर केमिस्ट्रीचा करावा लागतो. नॉर्मल आहे, एक 10-12 पेजेसची नोट्स आहेत, तेवढं आपल्याला करणं गरजेचं आहे. अनालिटिकल केमिस्ट्री म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लागतं ते म्हणजे इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री. इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री म्हणजेच काय, का याच्यामध्ये तुम्हाला क्रोमॅटोग्राफी करणं आलं, याच्यामध्ये तुम्हाला फोटोमीटर बघावं लागेल, UV व्हिजिबल असेल, NMR असेल, या गोष्टी म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपी तुम्हाला इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्रीमध्ये करावंच लागतं. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल आणि ॲनालिटिकल केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री. क्रोमॅटोग्राफी म्हटलं तर मग TLC वगैरे सगळ्या HPLC असेल, या सगळ्या गोष्टी, त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन काय असतं, त्याचे डिटेक्टर वगैरे
सगळ्या गोष्टी इथं बघाव्या लागतात, हो ना. डेअरी केमिस्ट्री विचारतात, 1-2 प्रश्न त्यांनी विचारले होते मिल्क संदर्भात, तुम्हाला इथं करावे लागणार आहे. ऑइल अँड फॅट केमिस्ट्री देखील करायचं आहे, याच्यावरती काही एवढे प्रश्न आपल्याला सापडत नाही. इंडस्ट्रियल केमिस्ट्री याच्यामध्ये मग तुम्हाला फूड टेक्नॉलॉजीच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. आहेत प्रश्न इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी असेल किंवा मग याच्यामध्ये फूड अँड वॉटर सायन्स असेल, याच्यावरती प्रश्न आहेत. 80 पैकी प्रश्न विचारले जातात, पण मोस्ट ऑफ क्वेश्चन्स जे असतात ते फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्रीवर असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपर सिलेबसचा अनालिसिस मी करून दिलेला आहे. याच्यामध्ये मी अर्धा 1 तास तुम्हाला अनालिसिसवर बोलू शकतो, पण एवढा खूप लेंदी व्हिडिओ होईल, त्यामुळे शॉर्टमध्ये तुम्हाला इथं मी सांगितलेलं आहे. तुम्ही प्रॉपर नोट डाऊन करून घ्या. येस, तुमच्यासाठी कंप्लीट बॅच आहे. हे सगळं तुम्हाला करायची गरज नाही. बॅचमध्ये पीडीके अकॅडमी आपलं ॲप आहे, याच्यामध्ये ह्या बॅचमध्ये तुम्हाला डिटेल सगळ्या गोष्टी मिळणार आहे. याचं प्रॉपर अनालिसिस डिटेलमध्ये सुद्धा मिळेल. या व्यतिरिक्त CIDची देखील बॅच आहे. ओके, तर आता तुम्हाला मी स्ट्रॅटेजी देतो, शॉर्टमध्येच देतो, कारण वेळेअभावी इन डिटेल देण्यात पॉईंट नाही, पण तरी तुम्हाला एक प्रॉपर आयडिया तुम्हाला इथं मिळून जाईल. आता स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करावं लागतं माहिती का? पहिली स्टेप फॉलो करायची, अशीच फॉलो करायची. तुम्हाला काय करायचंय? सिलॅबसचं प्रिंट करायचंय. सिलॅबसचं प्रिंट करायचं आणि त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करायचंय. म्हणजेच काय, ऑलरेडी तुम्हाला मी इथं आता डिजिटल बोर्डवर सिलेबस दाखवला. याची आपल्या ॲप्लिकेशन पीडीके अकॅडमीवर तुम्हाला सिलेबस आहे, डायरेक्ट तुम्ही तिथं डाउनलोड करून प्रिंट करू शकता. ओके, तर मग तुम्हाला सिलेबस प्रिंट तर मिळाला. आता याचं ॲनालिसिस करायचं, म्हणजे कसं करायचंय, जे ऑलरेडी मी तुम्हाला करून दिलंय, हो की नाही. तर तुम्ही स्वतः बघायचं की सिलेबसमध्ये कोणते कोणते पॉईंट दिले आणि तुम्हाला काय वाटतं हे प्रॉपर लिहिलं पाहिजे. जसं आपण ॲपमध्ये तुम्हाला डायरेक्ट प्रिंटिंगला देतो, पण तुम्ही स्वतःचं ॲनालिसिस पण केलं पाहिजे की याच्यामध्ये कोणते कोणते घटक येतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला काय म्हटलं तर मॅटर कॉन्सेप्ट, मग त्याचं क्लासिफिकेशन येऊ शकतं. क्लासिफिकेशन म्हटलं तर मग केमिकल क्लासिफिकेशन म्हटलं तर एलिमेंट्स असतं त्याचं. मग एलिमेंट्स म्हटलं तर सगळं तुम्हाला पिरियोडिसिटी करावं लागेल, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स हे करावं लागेल. जर तुम्हाला मी कंपाऊंड म्हटलं तर सगळे कंपाऊंड्स बघणं गरजेचं आहे. मिक्सचर म्हटलं तर होमोजेनियस मिक्सचर, हेटेरोजेनियस मिक्सचर, ह्या गोष्टी लगेच तुम्हाला सुचल्या पाहिजे. त्याला आपण ॲनालिसिस म्हणतो. दुसरी स्टेप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉलो करायची, जी मस्ट आहे, ती म्हणजे तुम्हाला करायचं PYQचं ॲनालिसिस. मी तुम्हाला वाचणं नाही म्हणत आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिला, हा आला होता आणि त्याचा करेक्ट आन्सर ते नाही. हा प्रश्न आला, मग तो सिलेबसमध्ये कुठं फिट बसतो, त्याची डेप्थ काय असते. उदाहरणार्थ तुम्हाला जर समजा थर्मोडायनॅमिकमध्ये तुम्हाला विचारलं असेल एखादी प्रोसेस, किंवा आपण असं कन्सिडर करूया तुम्हाला विचारलंय ORA मध्ये, ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये, की याच्यापासून हा प्रोडक्ट बनतो, तर याच्यासाठी रिएजंट कोणता वापरला आहे. 4 रिएजंट त्यांनी दिले. उदाहरणार्थ आपण ॲक्वेस KOH घेऊया, ती करेक्ट आन्सर आहे. मग तुम्ही असं नाही करायचं याचा प्रश्न विचारला आणि याचा ॲक्वेस KOH उत्तर आहे, नाही. तो प्रश्न आता येऊन गेला 2023ला. आता विद्यार्थी मित्रांनो 2026 मध्ये तुम्हाला रिएजंटवर सगळे रिएजंट्स करावे लागतील जे मोस्ट पॉप्युलर आहेत. आता तुम्हाला ते कळलं पाहिजे, हो की नाही. तुमचं BSc केमिस्ट्री झालं तर कोणते पॉप्युलर रिएजंट्स आहेत, तर ते नेम रिएजंट्स तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. जसं ओल्फकिश्नर रिएजंटने खूपदा विचारलेलं आहे, तर तुम्हाला ते नेम रिएजंट्स लिहून ठेवावे लागतील, नोट्स बनवावे लागतील, आणि त्या रिएजंट्सचा स्पेसिफिकेशन काय, कशापासून तो काय देतो, म्हणजे अशी प्रॉपर तयारी होते. याला PYQ ॲनालिसिस म्हणतात. नुसता प्रश्न पाहणं म्हणजे PYQ ॲनालिसिस नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला प्रॉपर नोट्स फॉलो करावे लागतील. मी तर नोट्स शब्द का वापरला माहिती आहे का? कारण काय आहे की हा जो सिलेबस आहे तो सगळा ओव्हरकम केलेला हा मार्केटमध्ये असं कोणतंही एक बुक अवेलेबल नाहीये, आणि ते आपल्याला यूज पण नाही करायचंय. आपल्याला प्रॉपर स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला त्याच्या नोट्स बनवाव्या लागतात. जर तुम्ही बुक्स यूज केले तर एक्झामच्या शेवटचे 10 दिवस जे असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात. तिथं तुम्हाला सगळं पुन्हा एकदा वाचणं मस्ट आहे. आता त्या 10 दिवसात तुम्ही जर ठोकळे घेऊन बसले तर वाचणं होत नाही. तिथं तुम्हाला काम येतात नोट्स. मग ह्या नोट्स जसं तुम्ही बॅचला असेल तर आम्ही स्वतः ते टीचर बनवून देत असतात डायरेक्ट तुम्हाला प्रिंट करायला. पण तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर तुम्हाला आत्ता नोट्स बनवून ठेवाव्या लागतील, ज्या कामी येतील तुम्हाला शेवटच्या 10 दिवसामध्ये. पण सर आता मला नोट्स बनवायच्या, मला सेल्फ स्टडी करायचा आहे, तर नोट्स बनवायच्या कुठून? तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागेल, नोट्स बनवून घ्यावे लागतील. त्या म्हणजे तुमचे जे BScचे बुक्स होते बघा, कोणत्याही मार्केटमधून बुक्स घेऊ नका. डायरेक्ट तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीचे असाल, तुम्ही जे बुक्स रेफर केले होते, फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, ॲनालिटिकलमध्ये तुम्हाला इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री मिळणार नाही. थोडंसं तुम्हाला इंटरनेट सर्च करावं लागेल आणि त्याच्यावरून तुम्हाला स्वतःच्या नोट्स बनवून ठेवाव्या लागतील आत्ता.
जर तुम्ही आता नोट्स नाही बनवल्या, आता बुक्स तर वाचावं लागणार आत्ताच्या काळामध्ये, पण नोट्स बनवून ठेवाव्या लागतील, ज्या तुम्हाला शेवटच्या 10 दिवसाला कामं येतील. जर विद्यार्थी मित्रांनो, मी कन्फर्म सांगतो स्ट्रॅटेजी, तुम्ही जर सिलेबसचं प्रॉपर ॲनालिसिस केलेलं असेल, PYQचं ॲनालिसिस केलेलं असेल, ह्याचं प्रॉपर ॲनालिसिस केलं तर ही आपली ढाल आणि तलवार आहे. याचा वापर कसा करतो आपण? बुक्स रीडिंग करताना. बुक रीड करत असताना आपल्याला लगेच कळतं सिलेबसमध्ये ॲनालिसिस करताना हा पॉईंट आलेला आहे किंवा हा सिलेबसला नव्हता, PYQ मध्ये होता, इथं प्रॉपर लक्ष द्या आणि ते तुम्ही वाचलं, त्याची नोट्स बनवून ठेवली, तर हे 3 गोष्टी तुम्हाला कामं येतात. कोणत्या? सिलेबस ॲनालिसिस, PYQ ॲनालिसिस आणि बनवलेली नोट्स शेवटच्या काळामध्ये, आणि एवढं तुम्हाला तारून नेतं, पोस्ट 100% मिळते. तर या 3 गोष्टी तुम्हाला प्रॉपर फॉलो करायच्या आहेत. आता तुम्ही म्हणणार विद्यार्थी मित्रांनो, की याच्यासाठी संदर्भ ग्रंथ काय वाचायला पाहिजेत? तर पहिली गोष्ट, तुम्हाला चांगला एक मेंटर असावा. तुमच्या आता काय होतं, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये फार नवीन-नवीन गोष्टी ॲड होत असतात. जसं TCS एक्झाम घेत असेल, तर लेटेस्ट एक्झाम त्यांनी कोणती घेतली, तुम्ही फक्त DHSकडे लक्ष देणार आहे. पण तुमचा मेंटर जो असतो, तो सगळ्या एक्झामकडे लक्ष देत असतो. DHSची सोडून बाकीची TCSने ही घेतली, याच्यामध्ये मराठी कसं विचारलंय, याच्यामध्ये केमिस्ट्री होतं, याच्यात त्यांनी कसं विचारलंय, हे त्याला माहिती असतं. तर एक चांगला मेंटर असणं मस्ट आहे तुम्हाला. जर मेंटर नसेल, तर तुम्हाला सेल्फ ते करावं लागतं. याही व्यतिरिक्त आता याचा संदर्भ ग्रंथ वाचायचा असेल, तर एक मेंटर असेल, तर तो नोट्स बनवून दिल्या पाहिजे, त्याने प्रॉपर नोट्स दिल्या पाहिजे. तुम्हाला मग याच्यासाठी BScचे संदर्भ ग्रंथ वापरता येतील. BScचे बुक्स, जसं तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीत असाल, तर तुम्ही मनाली पब्लिकेशन वापरत असाल किंवा निराली वापरत असाल, तर याचं प्रॉपर तुम्हाला बुक्स घ्यावे लागतील. लेटेस्ट बुक घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधून स्वतःच्या रीड करावं लागेल. सिलेबस आणि PYQ ॲनालिसिस बघून ते बुक रीड करावं लागेल. ह्या 2 गोष्टी, डोळ्याला चष्माच लावायचा. सिलेबसचं ॲनालिसिस आणि PYQचं ॲनालिसिस, आणि त्यांनी बुक रीड केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या रीडिंगला त्याच्या नोट्स काढून ठेवायच्या. असं जर तुम्ही फॉलो केलं, तर मग मात्र काही अडचण तुम्हाला राहणार नाही. सेशन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच तुम्ही नवीन असाल या यूट्यूब चॅनलवरती, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशाच व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल, तर काय पाहिजे तुम्हाला ते देखील कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक यू.